या पुण्यामध्ये जे बिश्नोई गँगनी ही जबाबदारी स्वीकारत प्रसारमाध्यमावर पोस्ट केली। अध्यक्ष महोदय, त्या बिश्नोई गँगच्या संदर्भात महाराष्ट्रामध्ये एक प्रचंड दहशत निर्माण करून लूटमार करायचा आणि खंडणी वसूल करायचा धंदा आता सुरू झाल्याचं लक्षात येत आहे। ज्या अलीकडच्या घटना आपण पाहिल्यात, आमच्याच सभागृहातील आमदार साजिद पठाण यांना सुद्धा अशीच धमकी या बिश्नोई गँगने दिली, त्याची जबाबदारी स्वीकारली आणि त्यांच्याकडून खंडणी मागण्याचा प्रयत्न झाला आणि आता जीवे मारण्याचा सुद्धा प्रयत्न झाला। यापूर्वी माजी मंत्री असेल किंवा सिनेस्टार आहेत, अशावर गोळीबाराची जबाबदारी या लोकांनी स्वीकारली। मला कळत नाही की गृह खात्याने वारंवार या बिश्नोई गँग जबाबदारी स्वीकारते अशा गुन्हेगारी प्रकारचं कट रचलं जात आहे। व्यापाऱ्याकडून वसुली केली जात आहे, खंडणी वसुलीसाठी गोळीबार केला जातो आहे। या घटना एक घटना झाली तर ठीक आहे, पण अनेक घटना घडत असताना या गँगच्या मुसक्या आवळण्यामध्ये गृह खात्याला अपयश आलं का? गृह खातं या ठिकाणी अपयशी ठरलं का? हा खरा प्रश्न अध्यक्ष महोदय या ठिकाणी येतो।